एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 43. लीला विग्रही सर्वही निर्मियेले, जीवा जीवनी साधना योग केले, अनन्यास जो युक्तीने मुक्तिदाता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. कालच्या भागामध्ये आपण जे ऐकलं तो प्रसंग घडून गेला तरी पडसाद उमटतच राहिले. साऱ्या पैठण नगरीत ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय होता की हे घडलं कसं. प्रत्यक्ष पितर दाखवणं म्हणजे काय चेष्टा आहे? नक्कीच, हो नक्कीच जादूटोणा अगर करणी चेटकीचा प्रकार असणार. पहिली पंगत तर म्हणे हे सगळ्या समाजातले लोक, आणि परत मागाहून दुसरा स्वयंपाक तरी किती झटपट झाला. हे काय मानवी कृत्य म्हणायचं का हो? तो तर परमूल खातला तो श्रीखंडे आल्यापासून तर नाथ फार शेफारलेत. त्याला कुण्णाची किंमत वाटेनाशी झाली बघा. धर्माची यत किंचित चाड नाही. आणि हा म्हणे देवपूजा करतो. देवाला तरी हा भ्रष्टाचार मान्य होईल का? पैठणचे एवढे प्रकांड पंडित, गाढे विद्वान, बुद्धिनिष्ठ याच्याकडे भागवत ग्रंथाच्या प्राकृतिकेबद्दल उहापोह करायला गेले तर या एकनाथानं ताकास तूर लागू दिला नाही. उलट त्यांनाच श्रवणास बसण्याचा आग्रह केला. त्याचं आपलं हे रोजचं दळण चालूच आहे हो. भागवताचं मराठीकरण करण्याचं, आणि सामान्य माणसं भुलतात. झालं. मी म्हणतो या अशा यवनी राजवट म्हणून आम्ही या यवनाची दाढी धरतो आणि यांची चाकरी करतो, यांच्यापुढे हांजी करतो तरी आमचा प्रपंच भागणं अवघड जातं. आणि हा रिकामटेकडा एकनाथ नुसत्या प्रवचन कीर्तनावर अन्न छत्र चालवतो किंवा अन्नदान करतो. यात नक्कीच काहीतरी गौड बंगाल. कोणीतरी हलक्या आवाजात कुजबुजलं, अहो याचा गुरु म्हणे देवगिरीचा किल्लेदार हो जनार्दन. तो या बहामनी राज्यात मोगलांची चाकरी करतो. त्याचा हा नाथ चेला. तेव्हा हा नक्कीच ते हस्तक तिकडचा असला पाहिजे. त्याशिवाय का त्याला एवढं वैभव प्राप्त झालं? असं अनंत कुचके विचार प्रसूत होत आणि विरून जात. ही चर्चा नाथांच्या माघारी चालायची, कारण एकनाथांपुढे बोलायचं धाडस कोणालाच नव्हतं. एकनाथांची आचारसंहिता शुचिरभूत आणि लोकविलक्षण होते ती. त्यामुळं त्यांच्याबद्दल निर्माण झालेले प्रवाद त्यांच्या कानी आले तरी हा शांतीसागर स्थितप्रज्ञ राही. त्यांच्या मनाचा एखादा कोपराही विचलित होत नसे, अगर शंका कुशंकेनं व्यग्र होत नसे. त्यांना सद्गुरू जनार्दन स्वामींनी आखून दिलेला जीवनपथ रोकडा होता, चोखडा होता. एकनाथ महाराज आपल्या कीर्तन प्रवचनातून या शंका कुशंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करत लोकांच्या मनातला विक्षेप दूर व्हावा आणि त्यांचं मन शुद्ध सात्विक राहावं, हाच एकमेव हेतू होता. ते म्हणत, मी इथं अन्नदान करतो, यात माझा मोठेपणा काहीही नाही. तुम्ही सारी श्रोते मंडळी देवाला येताना, कीर्तन प्रवचनाला येताना रिक्त हस्ताने येत नाही. तुम्ही जो डाळ दाणा आणता तोच मी प्रसाद रूपानं तुमचा तुम्हाला परत करतो. त्यात वेगळं असं अन्नदान काही नाही. मी ज्ञानदान करतो, हे सुद्धा माझं कर्तृत्व नव्हे. मी कोणी विद्वान नाही, अगर प्रकांड पंडित नाही. या नगरीच्या मातीत मी लहानाचा मोठा झालो. या पवित्र पुण्यसलीला गोदामाईचं अमृत मी प्राशन करत आहे. या पवित्र भूमीची पुण्याई म्हणून मी थोडं बहुत तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही श्रोते माझं कौतुक करता, माझे बोबडे बोल गोड मानून घेता, हा आपलाच सगळ्यांचा मोठेपणा आहे. नाथांचं हे असं बोलणं काही लोकांना मानभावीपणाचं वाटायचं. लोक म्हणजे ओक, लोक म्हणजे मेंढरं, जिकडं हकाल तिकडे जाणार. सारा समाज नाथांच्या मागे लागला आहे म्हणून आमच्या विद्वत्तेला मान नाही, आमच्या ब्राह्मण्याला यामुळं विटाळ झाला आहे. आणि या जातीभेद न मांडणाऱ्या बाटक्याचं प्रस्त वाढतं आहे. या अशा टीका टिप्पणीत हरिपंडित सामील असायचा. वडिलांच्या वर्तनाबद्दल तो वेडवाकडं बोलायचा, त्यांना विरोध दर्शवायचा.
पण हे सारं नाथांच्या समोर नव्हे, त्यांच्या पाठीमागे. पितरांच्या श्राद्धस्थितीपासून तर घरातला तिढा जास्तच वाढला होता. हरी घरात अवाक्षरही बोलत नव्हता, पण त्याच्या वागण्यात अलीकडे दुरावा जाणवू लागला होता. मनातल्या तेढीची फट रुंदावत होती, ती असह्य होत होती. गिरजाबाईंना वाटायचं, हरी एवढा शहाणा आहे, एवढी विद्वत्ता शिकला, तरी त्याला आपल्या वडिलांची योग्यता कशी कळत नाही. खुशाल आपला बाहेरच्या कुटाळ कंपूमध्ये सामील होतो. त्या दिवशी इकडच्यांशी वादविवाद करायला 4 मोठी माणसं आली होती. त्या परक्या माणसात आपला हरी सामील झालेला. आपल्या वडिलांच्या पाठीशी उभं राहायचं सोडून याला अशी काय अक्काबाई आठवली. इतक्या मोठ्या मुलाला सांगणार तरी काय. यांचा स्वभाव दुसऱ्याला काडी इतकाही दुखावणारा नाही. हे काय मुलाला बोलणार आता. ते म्हणतात, जो तो आपल्या बुद्धीला पटेल असं वागतो. आपण त्याला अडवणारे कोण, आणि अडवायचं तरी का. पण त्यामुळं हरीला धाक राहिला नाही. हल्ली तर तो फारच उद्धटासारखा वागतो आणि माझ्याजवळ एकसारखी भुणभुण करतो. बापाच्याबद्दल अनादर दाखवतो. बाबांचं वागणं पसंतच नाही असं म्हणतो. एकुलता एक मुलगा, त्यातून चलाख बुद्धीचा, उत्तम प्रकृतीचा. त्यामुळे यांच्या मनात मुलाविषयी केवढा अभिमान आहे, केवढं कौतुक आहे. पण हरीला त्यांची किंमतच नाही. तो लोकांच्या चालीनं चालतो, लोकांच्या मुखानं बोलतो. वडिलांना कधी समजूनच घेत नाही. हा कसला हेकेखोरपणा. आबालवृद्धांना देवाप्रमाणे परमपूज्य वाटणाऱ्या यांच्यासारख्या साधू पुरुषाच्या पोटी पांडित्याच्या भ्रमानं तत्वविरोध करणारा मुलगा यावा, हे मानवी जीवनातील गूढच म्हणावं लागेल. हरीची बायको सद्गुणी आहे. त्याला 2 गोजीरवाणी लेकरं आहेत. आता त्यानं पुढं पाहावं का नाही. पण नाही, आपला मागे बघतो, वडिलांशी उभा दावा करून उभा राहतो. काय करणार. गिरिजाबाई वारंवार हताश होत. गोदावरीचं सासर गावातच होतं. चिंतामणी मुदगलांनी संन्यास घेतला असला तरी ती सासूरवाशणच होती. तिला मनाला वाटेल तेव्हा माहेरी येता येत नव्हतं. तरी पण ती उत्सवाच्या निमित्तानं वाड्यावर यायची. मग मायलेकीचं हितगुज चालायचं. हरीबद्दलची कुरकुर आई लेकीजवळ करायची. गोदावरी मुकाट्यानं ऐकून घ्यायची. तिलाही हरीचं वागणं आवडत नव्हतं, पण करणार काय, सांगणार कसं. तिचा मुलगा मुक्तेश्वर योग्य वयाचा झाला तरी बोलत नव्हता. तो बहुतेक मुका असावा असा संशय येऊ लागला होता. गोदावरीला ही काळजी फार मोठी होती. आयुष्यभर हा मुका म्हणून उपेक्षित राहणार. त्याला विद्या शिकता येणार नाही. आश्रित म्हणून जीवन कंठावं लागणार. त्याला घेऊन वाड्यावर आले की बाबांच्या संगतीत माझी काळजी, चिंता दूर होते. करता करविता परमेश्वर आहे याचं स्मरण होतं आणि वाटतं बाबांचा कृपाहस्त डोक्यावर असताना मला काळजी करण्याचं कारणच काय. बाबांचा केवढा जीव आहे साऱ्या नातवंडांवर. माझा मुक्तेश्वर आणि हरीची दोघं हे आजोबांना एकदा का नातवंडात रमले की पाहायलाच नको. अपरात्री हरीचा धाकटा जागा झाला आणि रडायला लागला की बाबा स्वतः त्याला घेऊन फेऱ्या घालतात. ते म्हणतात, सुनबाई तू झोप. दिवसभराच्या कामाच्या रगाड्यानं तू दमली असशील. शिवाय हे तुझं वय झोपायचंच आहे. भूतमात्रात परमेश्वर बघणारे माझे बाबा या देवस्वरूप असलेल्या निष्पाप बालकांमध्येही ईश्वर बघत असतील. पण त्या हरीला बाबांची किंमत आहे का. खुशाल आईपुढे हमरी तुमरीवर येतो आणि बाबांना नावं ठेवतो. मी काय सांगायला गेलं की म्हणतो, ताई तू काही सांगू नकोस, बायकांची बुद्धी चुली पुरतीच. या अशा शहाण्या भावापुढे बोलणार तरी काय. बाबांची योग्यताच त्याला कळत नाही. बिचारी गंगा तिकडे लांब कर्नाटकात आहे, पण तिचाही जीव बाबांसाठी तिळ तिळ तुटतो. तिला वाटतं आपला हरिदादा असा का चमत्कारिक वागतो. बाबांच्या प्रेमापुढं का त्याची विद्या श्रेष्ठ आहे. तो पंडित विद्वान असेल, पण आईवडिलांपेक्षा त्याचं पांडित्य विद्वानता ही काही मोठी आहे का. आम्हा दोघा बहिणींचं बाबांवर इतकं प्रेम आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, पण हरीला त्यांच्याबद्दल आदर कसा नाही. बाबांची भेट झाली की मला देवदर्शनापेक्षा सुद्धा जास्त समाधान मिळतं. माझा मुक्तेश्वर बोलत नाही म्हणून मला अनेकांनी सांगितलं की फकीराला अन्नदान कर, पिराला नवस बोल, ताबुतापुढे नाक घास, पण मी तसलं काही केलं नाही. माझी आपली बाबांवरच
पूर्ण श्रद्धा. बाळाच्या प्राक्तनात असेल तसंच होईल. त्या दिवशी मी माहेरी आले होते. आईचा चेहरा रडवेला दिसत होता. मला पाहताच तिचा संयम सुटला आणि ती म्हणाली, अगं अगं हरीचा आतीताईपणा कुठवर गेला माहिती आहे का? तो मला सरळ म्हणाला, बाबांचं वागणं हे असंच चालू राहणार असेल तर तर मी तर मी घरातच राहणार नाही, मी घरातून निघून जाईन. केवढा हा बेमूर्तपणा. पुत्रमुखीचे बोल सांगताना ती माऊली कळवळली. पण माझी आईसुद्धा प्रसंगी बाबांना साजेशीच कणखर आहे. पुत्रप्रेमापेक्षा तिनं पतिकर्तव्य श्रेष्ठ मानलं आणि आपल्या एकुलत्या एक मुलाला ती म्हणाली, अरे संत तुल्य पुरुषाला तू असं बोललेलं मला आवडणार नाही. स्वतःच्या पायावर उभा राहण्या इतका तू खचितच मोठा झाला. आता तुला आधाराची गरज नाही. मी स्वतः माझ्या तोंडानं तुला जा म्हणणार नाही, पण जायला निघालास तर मात्र अडवणार नाही. जाताना मात्र आपल्या बायको मुलांनाही बरोबर नाही. आईच्या तोंडचे हे शब्द ऐकताच मी अवाक झाले. आपल्या गळ्यातला ताईत असलेल्या मुलाला आई इतकं स्पष्टपणे स्वच्छपणे कसं बोलू शकते हे खरंच वाटत नव्हतं. हरी बाबांच्या पुढे अवाक्षरही बोलत नव्हता, पण चाणाक्षपणे तो अशा ठिकाणी हेतुपुरस्सर बोलत होता की ते त्यांच्या कानावर जावं, त्यांना ज्ञात व्हावं. एकनाथांच्या कानावर हरिपंडिताचा गृहत्याग बेत आला तेव्हा त्यांचं पितृहृदय हेलावलं आणि मनात आंदोलनं सुरू झाली. मनात आवर्त प्रत्यावर्त सुरू झाली की त्याची अवस्था झोपाळ्यावर सारखी होते. बारीकशा झुळकीनेही झोपाळा हिंदोळतो. त्याला स्थिरता अशी नसतेच. नाथांना सोफ्यावरच्या झोपाळ्यावर बसण्याची नित्य सवय असे. विशेषतः मनात आंदोलन सुरू झाले की ते झोपाळ्यावर बसतात आणि झुलत राहतात. मन स्थिर झालं की जमिनीला पायाचा अंगठा टेकून झोपाळा थांबवतात. जय हरी.